नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। लाखो रुपये भरून रात्रंदिवस अभ्यास आणि त्यानंतर कशीबशी हाती लागते ती एक नोकरी। पण ती नोकरी काही सेकंदात जेव्हा हातातून जाते ना, तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होतं। जगभरातील 30,000 आणि भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांना एक मेल आला आणि काही सेकंदातच नोकरी गेली। एवढी वर्ष कंपनीसाठी आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही। आपलं आयुष्य कंपनीला दिलं आणि कंपनीनं मागचा पुढचा विचार न करता फक्त 30,000 कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाला देखील धक्का दिला। आयटी क्षेत्रात नोकरी मिळाली तर आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येतं। लाखो रुपयांचं पॅकेज मिळतं, पॉश कंपनी असते, ऑफिसमध्ये जाण्यासाठी कार घरी घ्यायला येते असं तरुणांना वाटायचं आणि ते आयटी क्षेत्रात प्रवेश करायचे। 12वी झाली की आई वडिलांचंही स्वप्न असायचं आपली मुलं आयटी क्षेत्रात मोठ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी गेली पाहिजे। मुलांनाही वाटायचं की आपण भारतातील आणि जगभरातील टॉप कंपन्यांमध्ये जॉब केला पाहिजे, म्हणून ते रात्रंदिवस अभ्यास करायचे। कॉलेज लाईफ न जगता अभ्यासात व्यस्त राहायचे। मोठ्या प्रयत्नांनंतर एखाद्या चांगल्या कंपनीत जॉबही मिळायचा। जॉब मिळाल्यावर मुलांना आणि आई वडिलांना वाटायचे की आता आपल्या मुलांना आयटी क्षेत्रात लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी आहे, आता भविष्याची काही चिंताच नाही। पण आता एआयचा जमाना आला असून सर्वात जास्त आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्याच धोक्यात आल्या। आयटी क्षेत्रातील एक प्रमुख मानल्या जाणाऱ्या ओरॅकल कंपनीनं जगभरातील तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, थोडक्यात घरी पाठवलं। यामध्ये भारतातील तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं। कंपनीनं फक्त कर्मचाऱ्यांना काढून त्यांचं भविष्य अंधारात टाकलं नाहीये, तर त्या 30,000 कुटुंबांना देखील भविष्याच्या चिंतेत ढकललंय। आयटी क्षेत्रात नोकरी मिळाली म्हणजे अनेक जण महागड्या गाड्या ईएमआय वर घेतात, अनेक जण करोडो रुपयांचे फ्लॅट्स ईएमआय वर घेतात। मुलांच्या शिक्षणासाठी पैसे, आई वडिलांच्या उपचारासाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न आता त्यांच्या समोर उभा राहिलाय। अनेक कर्मचाऱ्यांनी भविष्याचं सर्व प्लॅन करून ठेवले असतील, मात्र त्यांच्या भविष्यावर आणि त्यांच्या प्लॅनवर एका मेलनं पाणी फिरवलंय। कर्मचाऱ्यांना 31 मार्च रोजी सकाळी 6च्या सुमारास एक मेल आला। हा मेल टर्मिनेशनचा होता। यात लिहिलेलं होतं की आज तुमचा कामाचा शेवटचा दिवस आहे। कंपनीच्या सध्याच्या गरजा लक्षात घेता एका मोठ्या संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून आम्ही तुमचं पद रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। तुमच्या योगदानाबद्दल, मेहनतीबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। सेवा समाप्तीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यावर तुम्ही कंपनीच्या अटींनुसार सेवा समाप्ती पॅकेज मिळण्यास पात्र ठराल। याबद्दलची माहिती तुम्हाला तुमच्या ओरॅकल ईमेल पत्त्यावर डॉक्युसाइनद्वारे मिळेल। यानंतर काही वेळातच सर्व कर्मचाऱ्यांचे सिस्टीम ऍक्सेस बंद झाले। यामध्ये वरिष्ठ अभियंते, आर्किटेक्ट्स, ऑपरेशन लीडर्स, प्रोग्राम मॅनेजर्स आणि तांत्रिक तज्ज्ञांना कामावरून काढण्यात आलं। पण या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचं खरं कारण तरी काय? असं सांगण्यात येतंय की ओरॅकल कंपनी आपल्याला एआय जगात सर्वांच्या पुढे ठेवण्यासाठी एआय मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे म्हणे। गुंतवणूक करण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर पैसे बाहेरून घ्यावे लागतात, पण हे कंपनीला परवडत नसल्याची माहिती आहे। एआय मध्ये पैसे गुंतवण्यासाठी बाहेरून पैसे न घेता या कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांना देण्यात येणाऱ्या सॅलरीतून गुंतवणुकीसाठी पैसा उभा करायचा असं कंपनीनं ठरवल्याची माहिती आहे। त्यामुळे कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचंही सांगण्यात येत आहे। मात्र ओरॅकलचे माजी कर्मचारी मेरुगू श्रीधर यांनी वेगळाच दावा केलाय। श्रीधर यांच्यामध्ये कंपनीच्या 16 तासांच्या लांब शिफ्ट्स विरुद्ध आवाज उठवल्यानं सप्टेंबरमध्ये त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं। त्यांच्या मते हेच त्यांच्या हकालपट्टीचं कारण होतं। श्रीधर यांनी असंही म्हटलंय की या समस्येमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय अमेरिकन कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय। पण या 30,000 कर्मचाऱ्यांना आता ओरॅकल कंपनी काही देणार आहे की असंच काढून टाकलंय? कंपनीनं कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना
1 महिन्याच्या नोटीस कालावधीचा पगार दिला जाणार असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम म्हणून 2 महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे. जितकी वर्षे कामं केली तेवढ्या वर्षाचा 15 दिवसांचा पगार दिला जाणार आहे. पण हे सर्व मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काहीही न बोलता कंपनीच्या नोटिशीवर डिजिटल सही करून पाठवायची आहे अशी माहिती आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोणताही प्रश्न न करता नोकरी सोडावी लागणार आहे. ओरॅकल कंपनी येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकतं अशी चर्चा आहे. जेव्हापासून AI आलाय तेव्हापासून नोकरी जाण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 3 महिन्यांमध्ये अमेझॉन, मेटा आणि डेल सारख्या कंपन्यांमध्ये 94,000हून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. यापुढेही किती कर्मचाऱ्यांना AI मुळे आपली नोकरी गमवावी लागणार आहे कुणास ठाऊक. IT क्षेत्रातील लोकांच्याच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. आता भारतातील तरुण IT क्षेत्राकडे वळणार का? हे नोकरी गेलेले लोक आता काय करणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आधीच भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यात हे लोकही नोकऱ्या गमावू लागले तर दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण होती. या सर्व घटनेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.